भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र हे उत्तर महाराष्ट्रातील सूर्यकन्या तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले महानिर्मिती केंद्र. भुसावळ वीज निर्मिती केंद्राचा प्रवास हा 1968 मध्ये 62.5 मेगावॅट पासून सुरू झालेला व सध्या अत्याधुनिक असलेल्या 500 मेगावॅट व 660 मेगावॅट संचांपर्यंत येऊन पोचलेला. नमस्कार. जमलेल्या सर्व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे हार्दिक स्वागत. आज आपल्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातून सेवानिवृत्त होणारे श्री अशोक भिकाजी भोई तंत्रज्ञ 1. श्री भोईजी यांचा जन्म 25 मार्च 1967 रोजी मुक्ताईनगर जवळील शेमदेत या गावी झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मुक्ताईनगर येथून पूर्ण केले व माध्यमिक शिक्षण जेई स्कूल मुक्ताईनगर येथून पूर्ण केले. त्यांनी जळगाव येथील गव्हर्नमेंट ITI कॉलेज येथून टर्नर या ट्रेडमध्ये ITI पूर्ण केला. पुढे त्यांनी BA शिक्षण देखील पूर्ण केले. त्यांना पहिली नोकरी ही बजाज या कंपनीमध्ये मिळाली. तेथे 6 महिने नोकरी केल्यानंतर 10 एप्रिल 1991 मध्ये तत्कालीन MSCB मध्ये त्यांना नोकरी मिळाली. सुरुवातीला स्टेज 1 62.5 मेगावॅट भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे देण्यात आले. तेथे त्यांनी तब्बल 2.5 वर्ष काम पाहिले. त्यानंतर श्री भोईजी यांची बदली ही वर्कशॉप 210 मेगावॅट येथे करण्यात आली व येथे 25 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी सेवा दिली. वर्कशॉप येथे एवढा प्रदीर्घ असा अनुभव त्यांना आहे. वर्कशॉप येथे आलेले कोणतेही काम वेळेत व अचूक झाले पाहिजे याकडे त्यांचा नेहमी कल असायचा. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात 210 मेगावॅट, 500 मेगावॅट व सध्या नवीन असलेले 660 मेगावॅट या सर्वांचे मिळून एकच वर्कशॉप आहे. त्यामुळे वर्कशॉप येथे नियमितरित्या कामाचा लोड असतो व कमी मनुष्यबळात ही सर्व कामे वेळेत व्हावी हे भोईजी यांचं अतिशय कौशल्यपूर्ण काम आहे. संपूर्ण 32 वर्षाच्या सेवा काळात त्यांना 7 वर्ष कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात देखील काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी तेथे I&C विभाग देण्यात आले. तेथे देखील त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवत उत्कृष्टरित्या काम पार पाडले. आपल्या सहकाऱ्यांना नेहमी योग्य ते मार्गदर्शन करत व सर्व कामे उत्कृष्टरित्या पूर्ण व्हावी यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असत. विभागातील वातावरण अतिशय खेळीमेळीचं ठेवत त्यांनी सर्वांशी एक सलोख्याचे संबंध निर्माण केले. आज वर्कशॉप येथून एक अनुभवी आणि उमदा तंत्रज्ञ सेवानिवृत्त होत आहे. आज सर्व सहकाऱ्यांनी अतिशय पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला. श्री भोईजी यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे आई-वडील हे शेती करत असत. अतिशय लहान वयात भोईजींचे वडील यांचे निधन झाले. त्यामुळे भोईजींचे लहानपणापासूनचे सर्व संगोपन हे त्यांच्या मामांकडे झाले. त्यांचे शिक्षण असो वा लग्न सर्व त्यांच्या आई व मामांनी पूर्ण केले. भोईजी यांना एक बहीण आहे.
ती विवाहित असून त्यांचे पती हे महानिर्मितीमधून सेवानिवृत्त आहेत. भोईजींचे लग्न हे 4 मे 1992 रोजी जळगाव येथे सौ वंदना मॅडम यांच्याशी झाले. वंदना मॅडम ह्या देखील पदवीधर असून भोईजींच्या 32 वर्षाच्या प्रवासात त्यांना अतिशय प्रेमळ साथ लाभली ती वंदना मॅडमची. आयुष्यातील प्रत्येक चढ उतार या दाम्पत्याने पाहिले व सर्वांना अतिशय नेटाने तोंड दिले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून भोईजींनी आज हे सर्व वैभव उभं केलं. काही वर्षांआधी भोईजींनी आपले घर हे निंबोरा या दीपनगर जवळीलच गावामध्ये बांधले आहे. नुकतेच ते आपल्या या घरात राहायला सुद्धा आले. या दाम्पत्याला 2 मुलं असून मोठा मुलगा सौरभ याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे व सोबतच MBAचे शिक्षण देखील पूर्ण केले आहे व सध्या मुंबई येथील फेडरल बँक येथे व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. तो विवाहित असून सौ दिव्या यांच्याशी त्याने विवाह केला आहे. सौ दिव्या ह्या देखील अभियंता असून त्या देखील मुंबई येथील फेडरल बँक येथे व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. श्री भोईजी यांचा दुसरा मुलगा चिरंजीव गौरव याने देखील अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून तो मोठ्या IT कंपनीमध्ये नोकरीस आहे. तरी श्री भोईजी यांना महानिर्मितीमधून 32 वर्षापेक्षा जास्त काळ सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत असल्याबाबत भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र तथा मुख्य अभियंता यांच्यातर्फे पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी रोहन विजय काकडे. तर या सेक्शनमध्ये काम करताना म्हणजे भोई साहेबांचा जो अगोदरचा त्यांचा एक्सपिरियन्स होता त्या एक्सपिरियन्समुळं त्यांनी आम्हाला सुरुवातीला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या. त्यांच्यासोबत राहून फक्त म्हणजे कामच शिकवलं असं नाही, त्यांनी सामाजिक बांधिलकी कशी जपली पाहिजे, एकमेकाशी आपले संबंध कसे राहिले पाहिजे किंवा कौटुंबिक म्हणजे वातावरण सेक्शनमध्ये कशा पद्धतीचं राहिलं पाहिजे, त्यांनी आजपर्यंत खूप खेळीमेळीनं सेक्शन सांभाळलं. आणि 2002 पासून ते 9 पासून ते इथं कार्यरत आहेत माझ्या अगोदरपासून. तर त्यांनी आमचे बरेचसे जुने लोक जे एक्सपिरियन्स होल्डर होते ते सर्व रिटायर होऊन गेले, पण त्यांनी त्यांची उणीव आम्हाला भासून दिली नाही. एवढा त्यांचा कामाचा तगादा मोठा होता. आणि ते आता एवढ्या वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते रिटायर होत आहेत. तर 33 वर्षानंतर ते रिटायर होत आहेत. तर आम्हाला तर त्यांची पोकळी जाणवेलच, पण पूर्ण BTPSलाही जाणवेल, कारण त्यांच्यासारखा म्हणजे अतिशय हुशार मशीनच्या बाबतीमध्ये जे त्यांच्याकडं नॉलेज आहे, एवढा 35 वर्षाचा काळ त्यांचा गेलेला आहे. तर तो म्हणजे अनुभव हा काही शाळेत विकत भेटत नाही, तर अनुभव खूप आहे त्यांच्याजवळ. तर ते आता रिटायर होत आहेत. तर म्हणजे आम्हाला पूर्ण सेक्शनला खूप खंत आहे आणि एक पोकळीसुद्धा जाणवे. तरी आता त्याला ऑप्शन नाही आहे, तरी त्यांना मी म्हणजे रिटायरमेंट नंतर त्यांचं जीवन सुखी समाधानी आरोग्यमय जावं अशी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपतो. नमस्कार, विशाल गिराज पाटील, कंटाळी गेले 2016 पासून मी वर्कशॉपमध्ये काम करतोय. टेक्निशियन 2 म्हणून आता परत प्रमोशन झालेलं आहे, टेक्निशियन 2 म्हणून. आणि भोई काकाच्या सहवासात राहून मी आलो होतो तेव्हा आता काही इतकं शिकलेलं नव्हतं. बाकी भोई काकांनी मला खूप शिकवलं आणि त्याच्यामुळे मी इतकं वर्कशॉपमध्ये काम करू शकतो. तेव्हा तर मला काही येत नव्हतं, पण यांनी मला जे शिकवलं ते माझ्यासाठी भरपूर नव्हतं. नमस्कार, मी महेंद्र रामचंद्र भोई, सेवानिवृत्त डेप्टी इंजिनियर, पाटबंधारे विभाग. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री अशोक भोई
यांच्या सेवानिवृत्तीबद्दल आपण इथं जमलो आहोत. त्याबद्दल बोलायचं झालं तर महाजनकोमध्ये अशोक भोई यांची प्रदीर्घ सेवा म्हणजे 33 वर्ष सेवा होऊन आज ते सेवानिवृत्त होत आहे. अशा या सेवानिवृत्तीच्या वेळी आपण इथं त्यांना निरोप देण्यासाठी इथं जमलेलो आहात. त्याबद्दल बोलायचं झाल्यास अशोक हा महाजनकोमध्ये 33 वर्ष असताना 31 वर्ष कार्यरत असताना आपल्या मितभाषी व शांत स्वभावामुळे व सहकार्यांशी चांगलं वागून त्यांनी जे काम केलं आहे ते खरोखर वाखाणण्यासारखं आहे. अशोक हा लहानपणी प्राथमिक शाळेत असताना सुद्धा हुशार असल्यामुळे आणि तांत्रिक विषयामध्ये त्याची ओढ असल्यामुळे त्यांनी हा विषय निवडला व महाजनकोमध्ये कमी कालावधीमध्ये कार्यरत झाला. महाजनकोमध्ये काम करत असताना अशा या प्रदीर्घ काळामध्ये सुद्धा कामाव्यतिरिक्त कुटुंबाकडे सुद्धा त्याचे फार लक्ष होते व माझी भगिनी व अशोक याची आई म्हातारपणात फार आजारी होत्या. जवळजवळ 2 वर्ष त्या आजारी होत्या व अंथरुणावर पडून होत्या. तरी सुद्धा म्हणजे अशोकने त्याचा कार्यभार सांभाळून महाजनकोचा कार्यभार सांभाळून त्यांची फार सेवा केली. हे फार वाखाणण्यासारखे व मला अभिमानास्पद आहे. अशा या माझ्या लाडक्या भाच्याला आज सेवानिवृत्तीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्याचं पुढील आयुष्य आरोग्यदायी आनंदाचे व भरभराटीचे जावं हेच सदिच्छा प्रकट करतो व माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, मी वंदना अशोक भोई ही अशोक भोई यांची धर्मपत्नी आहे. तसेच माझ्या लग्नाला 32 वर्ष झाले. त्यापासून मी त्यांच्या सहवासात आहे आणि आम्ही कॉलनी वसाहतीमध्ये भुसावळ वसाहतीमध्ये जवळजवळ 30 वर्ष राहिलो. त्यानंतर मला तिथल्या भरपूर आठवणी आहे. माझ्या मैत्रिणी तिथले वेगवेगळे कार्यक्रम यात कसे सहभागी होत होते त्याच्या मला खूप आठवण येते. त्यानंतर आता यांच्याबद्दल बोलायचं झालं तर हे जरी स्वभावाने रागट वरतून दिसले असले तरी आतून खूप मयाळू आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचं चारित्र्यही खूप स्वच्छ आहे. गावाकडे त्यांचे नातेवाईक असो किंवा गावाकडचे मित्र असो हे खूप त्यांचे जीवाभावाचे आहेत आणि त्यांना सर्वांचाच लळा आहे आणि त्यांच्यावर ज्यांचे उपकार आहे ते कधीच विसरत नाही. आता त्यांचे मामा वगैरे बोलले तर त्यांच्याजवळ ते राहिलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल पण त्यांना खूप अभिमान आहे. तसेच सांगायचे म्हटले तर दीपनगरच्या किंवा भुसावळ MSCB बोर्डामध्ये काम करत असताना आज माझे 2 मुलं, एक इंजिनियर आहे, त्याच्यानंतर एक MBA इंजिनियर होऊन MBA झालेला आहे, चांगल्या नोकरीमध्ये आहे आणि हे सर्व आम्हाला MSCBच्या नोकरीत असल्यामुळेच आम्हाला हे सगळं साध्य करता आलं. त्यानंतर आम्हाला हा एवढा आयुष्य आमचं आनंदात गेलं, सुख समृद्धीत गेलं हे फक्त त्यांनी थर्मल पॉवर हाऊसमध्ये काम केल्यामुळेच झालेलं आहे. त्याच्यानंतर आता ते निवृत्त होत आहे तर माझी देवाजवळ एवढीच प्रार्थना आहे की माझं आयुष्यही त्यांना लावो आणि ते आयुष्य त्यांचं निरोगी असो हीच माझी देवाजवळ प्रार्थना आहे. नमस्कार, मी अशोक भोई. मी वर्कशॉपमध्ये कार्यरत आहे आणि 32 वर्षाच्या कार्यकाळानंतर रिटायर होत आहे आणि या प्रदीर्घ कालावधीत मला खूप चांगले चीफ इंजिनियर अधिकारी वर्ग भेटला आणि त्यांनी मला जे मार्गदर्शन केलं आणि जे मला सहकार्य केलं त्यामुळे मी एवढा 32-33 वर्षाचा सेवा काळ अगदी सुखी समाधानात पार पाडला. आणि माझे वर्कशॉपचे सहकारी ज्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि मी सुद्धा त्यांना तसंच प्रेम दिलं आणि एवढं सहकार्य माझ्या सहकाऱ्यांकडून मिळालं त्या सर्वांचे मी फार आभारी आहे. आणि MSCBला माझी काही गरज लागली तर मी त्यांच्यासाठी सदैव
उपलब्ध राहील आणि त्यांच्यासाठी कोणत्याही कामाला नाही म्हणणार नाही. तसेच माझा सेवानिवृत्तीचा जो कार्यक्रम आहे, श्री आमचे आवडते बधाने साहेब यांनी हा कार्यक्रम एवढा थाटामाटात केला, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. धन्यवाद. नमस्कार. आजच्या विषयी आपण सर्व इथं जमलेलो आहोत माझ्या वडिलांच्या निवृत्ती दिनाच्या आनंद सोहळ्यासाठी. माझ्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी अनेक वर्ष MSMEमध्ये प्रामाणिकपणे त्यांची सेवा बजावली. अगदी शून्यातून त्यांनी सुरुवात केली आणि मेहनतीने एक घर आणि फॅमिली उभी केली. आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे. सकाळी लवकर कामावर जाणे, संध्याकाळी दमून परत येणे, फॅमिलीसाठी वेळ काढणे, मी आणि माझ्या भावासाठी, आईसाठी वेळ काढून त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी लाड पूर्ण करणे. मला अजूनही आठवतं, माझ्या शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते माझ्या जॉबवर जाण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत ते माझ्यासोबत प्रत्येक दिवशी सोबत होते. पहिल्या दिवशी मला सोडायला वगैरे यायचे. त्यातून मला त्यांची काळजी जाणवते की ते किती आमच्या पूर्ण फॅमिलीवर प्रेम करतात. तो आप घूमने के लिए जाओ और हॅपी रिटायरमेंट लाईफ पापा. हॅपी रिटायरमेंट लाईफ. आणि फिरायला तर जाच, पण तुमच्या आरोग्याकडे पण तुम्ही लक्ष द्या आणि जस्ट जी बाकी आता सेकंडनी तुम्ही एन्जॉय करा. थँक्यू. हॅपी रिटायरमेंट लाईफ पापा. नमस्कार. माझं नाव गौरव अशोक भोई. अशोक भोई यांचा लहान मुलगा. गेले 33 वर्ष माझे वडील महाजनकोमध्ये इमानदारीने काम करत होते आणि आता ते रिटायर होत आहेत. त्यांच्याचमुळे मी इंजिनिअरिंग क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ शकलो. पुण्यामध्ये एका नामांकित कंपनीमध्ये लागलो. या 28 मार्चला माझे वडील रिटायर होत आहेत आणि त्यांना माझे आयुष्य लाभो आणि त्यांचे उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने जावो हीच देवाकडे माझी नम्र विनंती. पप्पा, तुम्हाला रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.